आम्हाला EVM आणि व्हीव्हीपॅट मशीन भाडेतत्वावरती द्यावे ही इलेक्शन कमिशनला नम्र विनंती. नमस्कार मंडळी, आजचा विषय तोच आहे जो अख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक गावात आणि घरात चालू आहे. तो म्हणजे महाराष्ट्र विधानसभा इलेक्शनचा लागलेला निकाल. खरंच सत्ताधाऱ्यांना राक्षसी बहुमत भेटलं आहे जे गेल्या 40-50 वर्षात कधीच घडलं नाही. कोणाचाच विश्वास बसत नाहीये. कोणाची सत्ता येईल हे महत्त्वाचं नसून इतकं मोठं बहुमत महाराष्ट्रासारख्या सुशिक्षित राज्याच्या जनतेनं कसं काय ठरवलं. निकाल म्हणजे चमत्कारच आहे. ना यावरती जो उमेदवार पडला आहे त्याचा विश्वास बसत आहे, ना यावरती निवडून आलेल्याचा विश्वास बसत आहे, आणि मतदारांचा तर अजिबातच विश्वास बसत नाहीये. जो तो म्हणत आहे काहीतरी गडबड आहे, पण इलेक्शन कमिशन सारं काही अगदी योग्य आणि लोकशाही मार्गाने पार पाडलं आहे हे सांगत आहे. पण यावरती महाराष्ट्राचीच काय अख्ख्या देशातील जनता विश्वास ठेवायला तयार नाहीये. सुप्रीम कोर्ट काही ऐकून घ्यायला तयार नाही. मग भारताचा एक नागरिक म्हणून आमच्या मनातील शंकेचं निरसन तर झालंच पाहिजेत. म्हणून एक नवीन विषय मांडत आहे. आम्हाला EVM आणि व्हीव्हीपॅट मशीन भाडेतत्वावरती द्यावे ही इलेक्शन कमिशनला नम्र विनंती. 4 मे 2024ला लोकसभेचा निकाल लागला. त्यामध्ये महाविकास आघाडीचे 30+1 म्हणजे 31 खासदार निवडून आले, तर NDAचे म्हणजे सत्ताधाऱ्यांचे एकूण 17 खासदार निवडून आले. लोकसभेचे प्रकर्षाने मुद्दे हे पूर्णतः वेगळे होते, पण महाराष्ट्रात लाट मात्र सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध होती. आता 23 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला. यामध्ये सत्ताधाऱ्यांना 230+ जागा मिळाल्या आणि विरोधकांना हाताच्या बोटावरती मोजता येतील अशा जागा मिळाल्या. म्हणजे अगदी पृथ्वीचा उत्तर ध्रुव दक्षिणेला गेला आणि दक्षिण ध्रुव उत्तरेला गेला इतका निकाल फिरला आहे. जो तो म्हणत आहे हे शक्य नाही. विरोधक हरले असते तरी काही वाटलं नसतं, पण विरोधक दिसेनाशे होतील असा निकाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची जनता देऊच शकत नाही. म्हणून आम्हाला EVM आणि व्हीव्हीपॅट मशीन भाडेतत्वावरती द्यावे ही माननीय इलेक्शन कमिशनला नम्र विनंती. 23 नोव्हेंबरचा निकाल बघून राज्यातले ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, अधिकारी वर्ग, सर्वे करणाऱ्या संस्था, UPSC MPSCचा अभ्यास करणारे विद्यार्थी, शेतकरी, हरणारा आणि जिंकणारा उमेदवार आणि मत टाकणारा मतदार पण चक्रावून गेला आहे. एवढंच म्हणत आहेत की हा निकाल चमत्कारिक आहे. मोठी शंका आहे या निकालावरती. बाबा आढाव सुद्धा याच गोष्टीसाठी आंदोलन करत आहेत महाराष्ट्रात. म्हणून आम्हाला EVM आणि व्हीव्हीपॅट मशीन भाडेतत्वावरती द्यावे ही इलेक्शन कमिशनला नम्र विनंती. खरं सांगायचं म्हणजे महाराष्ट्राचे 2 भाग पडले होते आणि आहेत सुद्धा. एक भाग महायुतीच्या बाजूने लाडकी बहीण, लाडका भाऊ, हिंदुत्व आणि 60% OBC, तर महायुतीच्या विरुद्ध म्हणजे अर्थात महाविकास आघाडीच्या बाजूने सेक्युलर, कांदा, सोयाबीन, कापूस, ऊस उत्पादक आणि इतर शेतकरी, बेरोजगार, महागाईने कंटाळलेले, 80% मराठा, दलित, मुस्लिम, आदिवासी आणि संविधान बचावला पाठिंबा देणारे. सरकारच्या बाजूने लाडकी बहीण, लाडका भाऊ, मोफत ST प्रवास आणि बरेच मुद्दे होते. पण विरोधात सुद्धा महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे पडला. महाराष्ट्रातील मोठमोठ्या कंपनीज गुजरातला जात आहेत, सरकारी शाळा बंद होत आहेत, महाराष्ट्रात वाढलेली गुन्हेगारी, हे सुद्धा मुद्दे होतेच की हो. राजकीय पक्षाचं जाऊ देत, पण आम्ही सगळ्या जनतेने जे मत ज्या त्या उमेदवाराला दिलं होतं त्या त्या उमेदवाराला नक्की गेलं असेल का? टेक्निकल एक्सपर्ट लोकांना विचारलं तर ते म्हणत आहेत की जगात ज्या ज्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक आहेत त्या त्या सगळ्या गोष्टी हॅक करता येऊ शकतात. आयफोन सुद्धा हॅक करता येतो, तर EVM तर फुल्ली प्रोग्रामेबल आहे, ते तर इझिली मॅनेज करता येईल. आम्हा सामान्य नागरिकांना खरंच या व्यवस्थेवरती विश्वास बसायला हवा, पण शंका खूप आहेत. ECI म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पुन्हा मतमोजणीसाठी तर अजिबात तयार होणार नाही आणि EVM चेकिंगसाठी तर अजिबात द्यायला तयार होणार नाही. सर्वोच्च न्यायालय काही ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही. अगदी आम्हा महाराष्ट्रातील 12 करोड लोकांना वाऱ्यावरतीच सोडलंय. आमच्या मनातील शंका तुम्ही तर दूर करणार नाही. शेवटी ही जबाबदारी आता आम्हा सामान्य नागरिकांवरती येऊन पडली आहे. म्हणून आम्हाला EVM आणि व्हीव्हीपॅट मशीन भाडेतत्वावरती द्यावे ही इलेक्शन कमिशनला नम्र विनंती. तर माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, कोण खरं आणि कोण खोटं हे ठरवण्यासाठी आम्ही स्वतः एक डमी इलेक्शन घेऊया. महाराष्ट्रामधील 288 मतदारसंघापैकी 10% म्हणजे 28 मतदारसंघात आपण ही निवडणूक घेऊ. ही निवडणूक टोटली अनऑफिशियल असेल. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील प्रत्येकी 5 ते 6 मतदारसंघात निवडणूक घेऊ. हे मतदारसंघ आमच्या मनानुसार नसून चिठ्ठ्या ओढून ठरवू, जेणेकरून पारदर्शक निवडणूक होईल. यासाठी आम्हाला इलेक्शन कमिशनने 28 मतदारसंघात जेवढे EVM आणि व्हीव्हीपॅट मशीन लागतील तेवढे आम्हाला काही दिवसांसाठी भाड्याने द्यावे. त्याचं भाडं आम्ही लोकवर्गणीतून जमा करून इलेक्शन कमिशनला देऊ.
आधीच्या निवडणुकीसारखीच अनुक्रमे या EVM मशीनवरती पक्षांची चिन्ह असतील, म्हणजे आम्ही सगळेजण डायरेक्ट राजकीय पक्षाला मत देऊ. मतदान कोणत्याही एका रविवारी घेऊ आणि लागली दुसऱ्या दिवशी मतमोजणीसाठी सुरुवात करू. पण यावेळी आम्ही EVM मशीनमधील मतमोजणी तर करू, पण व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची सुद्धा मतमोजणी करू. लागू दे चिठ्ठ्या मोजायला 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस. आम्हाला काही घाई नाही, पण लोकांच्या मनातील खरा कौल निष्पक्षपणे या महाराष्ट्रातील जनतेला कळलाच पाहिजे. म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्रातील मतदार माननीय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला मनापासून नम्र विनंती करत आहोत की या EVM मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन आम्हाला भाड्याने द्या. आम्ही सगळे गरीब जनता असल्याने जेवढ्या कमी दरात हे सगळे मशीन द्याल तितकं आम्हाला बरं होईल. आणि हे इतकंही अवघड नाही आहे. जर तुम्ही भारताची संपत्ती, एअरपोर्ट, समुद्री बंदरं, रेल्वे आणि हजारो एकर जमिनी, लाखो करोडोंचे टॅक्स आणि कर्ज मोठमोठ्या उद्योगपतींना माफ करत असाल तर आम्हाला गरीब नागरिक म्हणून या मशीन्स भाड्याने देणं इतकं अवघड नाही आहे. त्या काही आम्ही कायमसाठी मागत नाही, फक्त काही दिवसांसाठी मागत आहे. तर ही मोहीम राबवण्यासाठी हा माझा सामान्य नागरिकाचा आवाज तुम्ही जास्तीत जास्त लोकांना पाठवा. एक अवेअरनेस क्रिएट करू, जेणेकरून महाराष्ट्रातील विचारवंत पत्रकार मंडळी, वेगवेगळ्या स्तरावरती काम करणाऱ्या संस्था एकत्र येऊन एक कमिटी तयार करतील आणि ही निवडणूक कशाप्रकारे शांततेत अंमलात आणता येईल हे बघतील. वाटल्यास यामध्ये पोलिसांची सुद्धा मदत घेऊ, प्रशासनाची मदत घेऊ. या मोहिमेसाठी सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळालाच पाहिजे. जो पक्ष पाठिंबा देणार नाही त्यांच्या मनात काहीतरी गडबड आहे हे समजलं जाईल. म्हणून हा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सगळ्या पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचेल आणि या मोहिमेला बळकटी लाभेल. मी हे बोलताना कोणत्याही पक्षाच्या बाजूने किंवा सपोर्टर म्हणून बोलत नाहीये. मी एक महाराष्ट्राचा सामान्य जनतेचा आवाज म्हणून बोलत आहे. मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी ख्रिश्चन, जैन, बौद्ध आहे, मी मराठा आहे, मी OBC आहे, मी SC, ST आणि 12 बलुतेदार आहे. लोक हो, हे फक्त 2024साठी नाही तर इथून पुढे भविष्यात जेवढ्या निवडणुका होतील त्याला कोणीच ग्रँटेड पकडू नये आणि रोज उठून EVM मध्ये काहीतरी गडबड आहे हेच फक्त ऐकायला मिळायला नको. काय तो सोक्षमोक्ष लागून जाऊ देत एकदाचा. मित्रांनो, शांत बसलात तर काहीच होणार नाही. शेवटी तुमच्या आमच्या खिशातून टॅक्स जमा करून हा देश चालतो. तर या देशाच्या नागरिकांच्या हक्कासाठी आपल्यालाच लढायला हवं. देश स्वतंत्र होण्यासाठी आपल्या पूर्वजांनी अपार कष्ट केलेत, जेल भोगला आहे, बरेच लोक फाशीवरती गेले आहेत. इथे तर तुम्हाला हा ऑडिओ फक्त पुढे पाठवायचा आहे, तुमच्या सोशल मीडियावरती पोस्ट करायचा आहे, तुमच्या व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटरवरती पोस्ट करायचा आहे. तर चला तर गड्यांनो, जगातील आगळी वेगळी निवडणूक लोकांच्या प्रतिसादाने घेऊ, लोकसहभागाने घेऊ आणि एक इतिहास घडवू. मग समजेल की खरंच आपण दिलेलं मत योग्य होतं की वाया गेलं. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि सगळ्यात महत्त्वाचं, सत्यमेव जयते.